नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडलं. बहुतेक ठिकाणी 50-55च्या पेक्षा जास्तच मतदान झालेलं आहे. मुंबई महापालिकेसाठी 60% आसपास मतदान झालेलं आहे. म्हणजे 8 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान जास्तच आहे. हे जास्त झालेलं मतदान कुणाला झालं याचं उघड उत्तर आहे, हे भाजप महायुतीला झालेलं आहे. आणि एक्झिट पोलचे जे आकडे आले आहेत ते स्पष्ट सांगतायत की ठाकरे बंधूंच्या हातून मुंबई जाते. ठाकरे बंधूंच्या हातून मुंबई महापालिका जाते. गेली 25 वर्षे ठाकरे बंधूंच्या हातात ही मुंबई महापालिका आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून ही महापालिका हिसकून घेतली असं दिसत आहे. म्हणजे एक्झिट पोलचे आकडे धक्कादायक आहे. म्हणजे जेवढे एक्झिट पोल आले आहेत आतापर्यंत ते सारे सांगतायत की BJP महायुती, मुंबईमध्ये BJP महायुती आणि ठाकरे बंधूंच्या सत्तेला, ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग. आता हे दोन भाऊ एकत्र आले, त्यामुळे हे दोन भाऊ देवेंद्र फडणवीस यांना भारी पडतील असा अंदाज होता. मात्र एक्झिट पोलचे आकडे फार वेगळेच आहेत. वेगवेगळे एक्झिट पोल सांगतायत की ठाकरे मागे पडले आहेत. ठाकरेच्या हातून 25 वर्षाची मुंबईची सत्ता जाते आहे. म्हणजे एक नाही, किती सर्वे सांगायचे, म्हणजे किती एक्झिट पोल सांगायचे. म्हणजे मुंबईचं जसं भाकीत आहे तसंच पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेसंबंधात सुद्धा आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या दोन्ही ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही महापालिका भाजप महायुतीकडे जात आहेत, राहत आहेत. म्हणजे पिंपरी चिंचवडचा गड, पुण्याचा गड BJP राखते. म्हणजे एक्झिट पोलचे आकडे धक्कादायक आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पवार एकत्र आले, काका पुतण्या एकत्र आला, तरी काही फरक पडलेला नाही. लोकांनी ठरवून टाकलं होतं असंच दिसतंय. म्हणजे 29 महापालिकामध्ये निवडणूक झाल्या, मतदान झालं. बहुतेक साऱ्याच महापालिका भाजपकडे जाताना दिसत आहेत. 2-4 अपवाद सोडला तर अजून आकडे यायचे आहेत. आता हे एक्झिट पोलचे आकडे आहेत, हे अंदाज आहेत, हे काही रिझल्ट नाहीत. उद्या सकाळी मतमोजणी सुरू होते आणि दुपारपर्यंत निकाल हाती येतील. त्यामुळे सध्या जे आहे ते एक्झिट पोल आहे. त्यातून ज्यांना उड्या मारायच्या त्यांनी उड्या मारून घ्यायच्या, एवढाच प्रश्न आहे. पण आपण हे आकडे पाहूया एक्झिट पोलचे, ते फार धक्कादायक आहेत. ॲक्सिस माय इंडिया यांनी केलेल्या सर्वेप्रमाणे, ॲक्सिस माय इंडिया आणि आज तक यांनी एक्झिट पोल केला. त्यांनी म्हटलं आहे की महायुतीला 131 ते 151 जागा दिल्या आहेत आणि ठाकरे बंधूंना 58 ते 68 जागा मिळतील असं भाकीत केलं आहे. काँग्रेसला 12 ते 16 जागा मिळतील असं म्हणतं ॲक्सिस इंडिया आणि आज तक.
हा एक्झिट पोल करणारी ही मोठी संस्था आहे. दुसरं JVCचं म्हणणं आहे की भाजप महायुतीला 129 ते 146 जागा मिळतील आणि ठाकरे बंधूंना 54 ते 64 जागा मिळतील. टाइम्स नाऊचं म्हणणं आहे की उबाटा आणि मनसेला 34% जागा मिळतील, तर महायुतीला 45% जागा मिळतील असं टाइम्स नाऊ म्हणतोय. त्यांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार हे आकडे आहेत. आता मुंबई महापालिकेत बहुमतासाठी 114 जागा पाहिजेत. 114 227 जागा एकूण आहेत तिकडे. त्यामुळे 200 बहुमतासाठी 114 जागा पाहिजेत. ते बहुतेक सारेच एक्झिट पोलचे आकडे 114च्या फार पुढं सांगतायत. त्यामुळे महायुती बंबम दिसते. महायुती बंबम आणि उद्धव ठाकरेच्या सत्तेला सुरुंग दिसतोय. त्यामुळे यावेळेला असं काय झालं की एकदम उलटे निकाल आले आहेत. याचा अर्थ स्पष्ट दिसतोय. म्हणजे एक्झिट पोलचं जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष असे सांगतायत की तरुण मतदारांनी यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि BJPला म्हणजे महायुतीला भरभरून मतदान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचा हा करिश्मा आहे असं ऐकून दिसत आहे. निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची इमेज वाढणार आहे. म्हणजे सध्या महाराष्ट्रात सत्तेत देवेंद्र म्हणजे फायनल आहेत. या निकालानंतर देवेंद्रची आसन आणखी भक्कम होणार आहे. हे असंच ते एक्झिट पोलचे आकडे सांगताय. उद्या दुपारपर्यंत आपण वाट पाहूया, कारण उद्या दुपारपर्यंत सारे निकाल येऊन जातील. पण तुमचं काय मत आहे? एक्झिट पोलचे आकडे तुम्हाला पटतात का? कॉमेंट करा.